स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. शास्त्रानुसार होली हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक आहे. या दिवशी भक्त प्रल्हादांचा विजय झाला आणि त्यांची आत्या होलिकांच्या दहन झाले. येत्या 2 मार्च म्हणजे सोमवारी आली आहे होळी. दरवर्षी हुताशनी पौर्णिमेला होळी साजरी केलं जातं. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्चला सायंकाळी 5:55 होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 मार्चला संध्याकाळी 5:06 समाप्त होणार आहे. आणि म्हणूनच होलिका दहन हे 2 मार्चला केलं जाणार आहे. शास्त्रानुसार प्रदोषाच्या वेळी ज्या दिवशी पौर्णिमा येतं त्या दिवशी होलिकाचे दहन करावे. पौराणिक कथेनुसार प्रल्हाद हा भगवान विष्णूच्या परमभक्त होत्या. त्यांच्या वडील हिरण्यकश्यप यांच्या प्रल्हादांच्या मारण्यासाठी आपली बहीण होलिकाचा आदेश दिला की तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसावे. कारण होलिकाला असा वरदान मिळाला होता की ती अग्नीत जळणार नाही. परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि होलिका अग्नीत भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरी केला जातो. या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्याने आपल्या जीवनातल्या अनेक समस्या भस्म होऊ शकतात. वास्तुशास्त्र अनुसार आपल्या जगण्यावर आपल्या आजूबाजूच्या वास्तुरंगाच्या दिशाची प्रभाव असतो. घरात सौंदर्य सकारात्मक वातावरण राहण्यासाठी वास्तुशास्त्रात काही खास उपाय केले आहेत. आणि म्हणूनच होली पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण सकाळीच घरातला या झाडाच्या हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्यामध्ये असणारा जेवढा पण दोष, संकट, करणी बांध, इडापिडी, नजरबांध, नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर या कोणती झाडाच्या फळ असणार आहे, कोणती वेळात आणायच्या याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. शास्त्रानुसार रक्षाबंधन आणि होलिका दहन यासही काही विधी भद्र काळात करू नये. भद्र मध्ये न कर्तव्य श्रावण फाल्गुन तथा या श्लोक या काळात या समारंभाने स्पष्टपणे प्रतिबंधित करते. 2 मार्च 2026 रोजी पौर्णिमेच्या तिथी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 संपेल. अशा प्रकारे 2 मार्च रोजी होलिका दहन केलं जाणार आहे. पंचांगानुसार 3 मार्च रोजी पहाटे 1:25 पासून ते 4:30 पर्यंत भद्रकाल चालेल. भद्रिका काल दशमान पूजा करण्यास शास्त्रात मनाई आहे. यामुळे 2 मार्च रोजी होलिका दहन करू शकता. होलिका दहनाचा शुभ काळ हा 2 मार्च रोजी सायंकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 पर्यंत असतो. या काळात योग्य विधी करून होलिका दहन करणे शुभ आणि फलदायी ठरेल. होळीच्या दहनाच्या अशुभावर विजय किंवा आत्यावर विजय म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तीला काही वस्तू ज्या आहेत त्या पेटत्या होळीमध्ये टाकताना पाहत असतो. तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये काही कारण ही दिले गेले आहेत. तर
जर आपण पेटत्या आगीमध्ये काही विशेष वस्तू टाकल्या तर ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या बरेच संकट आहेत, समस्या आहेत, आर्थिक अडचणी आहेत, यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असतो आणि म्हणूनच सकाळी ज्या झाडाच्या फळ आपल्या घरी घेऊन यायच्या ते म्हणजेच धोत्र्याच्या, त्याला धोत्र्याच्या फळ असं सुद्धा म्हटलं जातं. धोत्र्याच्या फूल आणि धोत्र्याच्या फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि होली पौर्णिमाच्या दिवशी आवर्जून महादेवाची पूजा सुद्धा केलं जातं. शिवमहापुराणामध्ये या संदर्भात एक कथा प्रचलित आहे. जेव्हा समुद्र मंथन झालं तर त्यामधून अनेक रत्न बाहेर आली, जी देवी आणि दानवांनी आपसात वाटून घेतली. पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाच्या प्याला निघाला तेव्हा ती कोणालाही प्यायला तयार नव्हता. तेव्हा हा विषाच्या कळस घेऊन देव आणि दानव महादेवाकडे गेले आणि समस्त कल्याणासाठी महादेवांनी त्या विषेला साठवून, म्हणूनच महादेवांनी नीलकंठ असं सुद्धा म्हटलं जातं. पण या विषेच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान वाढू लागला. यामुळे समस्त विश्वास तापमान सुद्धा वाढलं. तेव्हा देवांनी महादेवाच्या डोक्यावर धोत्र्याच्या फूल आणि धोत्र्याच्या फळ अर्पण केले, ज्यामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा कमी झाला. तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती पडली. म्हणूनच जे आहे ते आपल्याला सकाळी धोत्र्याच्या फळ जे आहेत ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे. धोत्र्याच्या फळ हे नकारात्मकता दूर करणार मानलं जातं आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मक वाईट शक्तीचा प्रभाव असतो. ते कमी करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे ते करायचा आहे. आता या फळाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवायचा. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता. हा उपाय सुरू करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता प्राप्त होत असतो. या उपायाकरता आपल्याला एक रंगाचा कपडा घ्यायचा आहे. अगदी छोटासा असेल तरी चालणार आहे. या उपायाकरता काळाचा रंग आपल्याला वापरायचा, कारण आपल्याला आपली घरची नजर जी आहे ती काढायची आहे. या रंगाच्या कापडाला आपल्याला देवघरासमोर ठेवायचे आणि यावर आपल्याला हे जे धोत्र्याच्या फळ आपण घेऊन आलो आहे त्या ठेवायचे आहे. आता या फळाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचा असतो. तसेच या फळाला बाजूला आपल्याला एक लवंग आणि एक हिरवी विलायची सुद्धा ठेवायची आहे. आता जी लवंग आणि हिरवी विलायची ठेवणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे. अखंड असावे, कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी. त्याच्यासोबतच आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेना कापूर सुद्धा ठेवायचे आहे. आता या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला या रंगाच्या कपड्याची एक पेटली ही तयार करून घ्यायची आहे. आता या पेटलीमध्ये जे आपण धोत्र्याच्या फळ ठेवलेली आहे ते नकारात्मक वाईट शक्तीचा प्रभाव दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. याच्याबरोबर लवंग आणि हिरव्या विलायची ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडी दोष दूर करतात आणि आपल्या भाग्य उजळायला काम करत असतो.
त्याच्यासोबतच भीमसेना कापूर जी आहे ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडी, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यात अतिशय प्रभावी मानलं जातं. आता ह्या पेटली घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढं पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यानं डोक्यावरून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला गोलाकारमध्ये म्हणजे आटी आपल्याला ही पेटली जी आहे ते 7 वेळे फिरवून घ्यायचे आहे. आपल्याला घरातल्या प्रत्येक सदस्यानं डोक्यावरून ते पेटली फिरवून घेतल्यानंतर आपल्याला आपली मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभा राहायचे आहे. आता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे क्लॉक वाईज गोलाकारामध्ये ही पेटली जी आहे ती 7 वेळा उतरून घ्यायची आहे. एखादी ही पेटली उतरवली की आपल्या परत घरामध्ये घेऊन यायच्या नाही. हा उपाय आपल्याला जेव्हा आपण होळीच्या पूजा करायला जाणार आहे त्याच्या अगोदर करायचा आहे. एखादी हा उपाय केले की लगेचच आपल्याला होळीच्या पूजा करायला जायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला विधीपूर्वक होळीच्या पूजा करून घ्यायच्या आहे. तिला हळदी कुंकू अक्षदा धान्य गोडवा नैवेद्य घेऊन गेलं असेल तर ते अर्पण करून घ्यायचे आहे. जल अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हा उपाय जे आहे ते करायचे आहे. आता हा उपाय रंगाच्या पेटली तयार केली की आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. पुन्हा एखादी आपल्याला बोलायचे की या पेटली सोबत माझ्यामध्ये किंवा माझ्या घरामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मक इडापिडी ही दोष आहे लक्ष्मी तिला ही घरातनं बाहेर काढून टाकलेली आणि माझ्या घरच्या खूप मोठी प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. यानंतर आपल्याला होळीच्या पाठ करून उभा राहायच्या आणि ज्याप्रमाणे आपण डोक्यावरून ते तांदूळ पाठीमागे उडवतो याच्याप्रमाणे आपल्याला डोक्यावरून ही पेटली जी आहे ती होळीमध्ये टाकून द्यायची आहे. एखादी ही पेटली आपण होळीमध्ये टाकली की आपल्याला मागे वळून पाहायच्या नाही, सरळ आपल्या घरी घ्यायच्या आहे. हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदा ही पण होळी पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. अतिशय चमत्कार असा हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या घरामध्ये असणारी जेवढं पण नकारात्मक इडापिडी दोष आहेत ते दूर झालेली आहेत आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक आली आहे. तुमच्या घरची भरभरूट अशी प्रगती व्हायला लागलेली आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्यात कल्याण व्हावं हीच मनामध्ये इच्छा. स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना दूर व्हावं ह्या मी प्रार्थना करत असते. चला तर भेटूया असंच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.